मोर्चा होणार आहे मनसेचा, त्याने डोकेदुखी वाढण्याची शक्यता आहे का शिवेंद्रजी भाडेकर का मराठीसाठी तो हा मोर्चा काढत आहे? मी काल सभागृहामध्ये मराठी भाषेच्या संदर्भातली सगळी वस्तुस्थिती महाराष्ट्राच्या जनतेसमोर ठेवलेली आहे. मनसेनं मोर्चा काढलेला आहे हा त्यांचा वैयक्तिक भाग आहे, परंतु ज्या पद्धतीनं मराठीच्या भाषेवर राजकारण केलं गेलं आणि ज्या व्यक्तीनं हा अहवाल म्हणजे युबीटीचे पक्षप्रमुख मुख्यमंत्री असताना हा अहवाल डॉक्टर माशेलकर समितीचा स्वीकारला गेला, त्याच अहवालामध्ये नमूद होतं की हिंदी भाषा ही सक्तीची केली जाणार आहे. त्याच्यानंतर ट्विट देखील मुख्यमंत्र्यांचं झालेलं होतं, पण अचानक मनसेनं मराठीचा मुद्दा काढल्यामुळे त्यांनी ह्या सगळ्या गोष्टीला युटर्न दिला आणि आपणच मराठी माणसाचे तारणहार आहोत अशा पद्धतीची भूमिका घेण्याचा प्रयत्न केला आणि मनसेवर कुडघोरी करण्याचा प्रयत्न केला. होती ना मला मी याच्यावर पूर्ण उत्तर दिलेलं आहे. या संदर्भातली बाब तपासू, पण लोकशाहीमध्ये लोकशाहीच्या मार्गाने जर आंदोलन होत असेल तर त्याला प्रशासन नक्की परवानगी देतो हे मला माहिती आहे. निशिकांत दुबेंनी जे वक्तव्य केलेलं आहे त्याच्याशी कोणीही सहमत नाही. महाराष्ट्राबद्दल आणि महाराष्ट्राच्या मराठी माणसाबद्दल प्रत्येकाला अभिमान असला पाहिजे. मी आज महाराष्ट्रामध्ये राहतो, मराठी माणूस म्हणून राहतो. मला मराठी माणसाबद्दल महाराष्ट्राबद्दल अभिमान आहे आणि हीच माननीय एकनाथ शिंदे साहेबांची भूमिका आहे, शिवसेनेची भूमिका आहे. दुबे कुठच्याही जरी पक्षाचे असले, आमच्या मित्र पक्षाचे असले तरी या वक्तव्याचं समर्थन करण्याची काय आम्हाला आवश्यकता नाही आणि असाच खुलासा भाजपाचे नेते माननीय आशिष शेलार साहेबांनी सभागृहामध्ये केलेला आहे. विरोधक आक्रमक पाहायला मिळणार आहे. सभागृहामध्ये सुद्धा अध्यक्षांना ते विचारणार आहे, तसंच स्मरणपत्र सुद्धा अध्यक्षांना देणार. तुमची काय प्रतिक्रिया आहे? ते अध्यक्षांना स्मरणपत्र देतील न देतील, ते आंदोलन करतील न करतील, परंतु विरोधी पक्षनेता करायचा की नाही ही विधानसभेच्या अध्यक्षांच्या अखत्यारीतली बाब आहे. त्याच्यावर योग्य तो निर्णय विधानसभेचे अध्यक्ष घेणार आहेत. संदर्भामध्ये पुन्हा एकदा चौकशी लावण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत. संजय साठे जे तुमच्या पक्षातले ते देखील याच्याशी संबंधित आहे. कुठेतरी जाणून बुजून आपल्या मंत्र्यांना अडचणी करण्याचा प्रयत्न केला जातो विरोधकांच्या. अजिबात तुम्ही शंका मनामध्ये तशी आणू नका आणि निर्माण पण करू नका. मी स्वतः त्या सभागृहामध्ये होतो ज्यावेळी स्वतः संजय शिरसाट साहेबांनी त्याचा खुलासा पण केला आणि कोणाची चौकशी लावली पाहिजे तर आपण हे मिनिट्स देखील बघितले पाहिजे. जर टेंडरमध्ये अनियमितता असेल तर ते आपण तपासून घेऊ, अशा पद्धतीची मुख्यमंत्र्यांची भूमिका आहे. पण आपल्याला ही चौकशी लागली, आता आम्ही अडचणीत, आता शिवसेनेचा मंत्री अडचणीत, अजून अडचणीत, हे कोण सूत्रानं सांगतं मला माहीत नाही. पण चुकीच्या गोष्टी देखील रेकॉर्डवर येऊ नये म्हणून मी सांगितलं. मी त्यावेळी सभागृहामध्ये होतो आणि कुठेही शिवसेनेच्या मंत्र्याला त्रास देण्यासाठी ही भूमिका मुख्यमंत्री महोदयांनी घेतलेली नाही. मुख्यमंत्री महोदयांनी सांगितलं की टेंडरमध्ये जर अनियमितता असेल तर तपासून बघू. राजन विचार यांनी पत्र लिहिलं आहे. तो हक्कभंग समितीचा अधिकार आहे, परंतु त्या कोण कामरा काय कोण आहे कामरा त्याच्यावर काय एवढं बोलून त्याला लायकीपेक्षा मोठं करण्याची पण काही गरज नाही. हक्कभंग समिती ही कायदेशीर चालत असते आणि त्याच्यावर योग्य निर्णय हक्कभंग समिती घेईल. किसने धिक्कार नहीं किया? नहीं, किसने बचाव? मेरी आपसे एक विनती है, जो हाउस में होता है वो भी आप लोगों ने, मेरी रिक्वेस्ट है आपको वो दिखाना चाहिए. खुद भाजपा के नेता आशीष शेलार साहब ने तो एमपी दुबे जो है उनका कहना अच्छी बात नहीं है, उन्होंने अच्छा नहीं बोला है, इससे हम सहमत नहीं है, ये फ्लोर पे बोले. और शिवसेना हमारी जो है एकनाथ शिंदे साहब के नेतृत्व में चलती है वो भी सहमत नहीं है. हम मराठी है, हम महाराष्ट्रीयन है, महाराष्ट्र में हम रहते हैं, उसका हमको अभिमान है. हमारा अवमान करने की जिम्मेदारी क्या दुबे साहब के ऊपर नहीं दी है, तो हम तो उनसे सहमत नहीं है और भाजपा भी सहमत नहीं है. इसमें पुलिस इंक्वायरी होगी और जो दूध का दूध है, पानी का पानी हो जाए. नहीं, वो हकभंग जो समिति रहती है उसकी ये जिम्मेदारी है. वो विधिमंडल के जो कायदा कानून है उसके ऊपर आधार पर चलती है और उनके कामकाज में हस्तक्षेप करने का हमको अधिकार नहीं है. जो उसने कुछ किया है उसको अगर नोटिस जाती है तो उनका मामला है
और कामरा जो कोई है तो उसको भी उसके अवकाश से ज़्यादा बड़ा करना अच्छी बात नहीं है। तर सावंतवाडीमधील प्रिया चव्हाण यांना आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रमाणे माजी नगराध्यक्ष आहेत प्रणाली माने यांना आणि त्यांच्या मुलांना अटक करा, नाहीतर आम्ही आंदोलन करू, असं वैभव नाईक यांनी इशारा दिलेला आहे. मला या प्रकरणाची माहिती नाही आहे, परंतु असं प्रकरण जर घडलं असेल आणि त्याच्यामध्ये जर कोण असेल तर पोलीस शोधून काढतील ना. त्याच्यामुळे कोणालाही पाठीशी घालण्याचा प्रश्न येत नाही. मी देखील सिंधुदुर्ग जिल्ह्याचा पालकमंत्री होतो. आज देखील मी पक्ष म्हणून सिंधुदुर्ग जिल्ह्याचा संपर्क मंत्री आहे. मी देखील माहिती घेईन, परंतु कुठच्याही परिस्थितीमध्ये गुन्हेगार जे कोण असतील त्यांना पाठीशी घालू नये अशा स्पष्ट सूचना या आमच्या सगळ्यांकडनं शासनामार्फत पोलीस अधीक्षकांना दिल्या जातात. सर, कल्याणमधला जो पलावा पूल आहे त्याच्यावरतून राजकारण होताना पाहायला मिळतं. ये प्रशासन की बात है. लोकशाही के तंत्र से अगर कोई आंदोलन कर रहा हो तो उनको परमिशन देना नहीं देना ये जिम्मेदारी पुलिस प्रशासन की है और पुलिस प्रशासन किसके ऊपर भी अन्याय नहीं करेगा, ये मुझको पता है. सर, पलावामध्ये जो काही 72 तासा अगोदर पूल उद्घाटन केलेला आहे त्या पुलावरतून राजकारण होताना पाहायला मिळतंय. मनसेचे माजी आमदार राजू पाटील त्या पुलावरती गेले. पुलाचं निकृष्ट बांधकाम झालेलं आहे आणि त्याचसोबतच त्या पुलावरतून संपूर्ण रेती खडी बाहेर जाताना पाहायला मिळते. कुठेतरी सत्ताधाऱ्यांवरती त्यांनी आरोप घेतला की इथच्या खासदारांनी दबावाखाली हा पूल जो आहे तो लवकरात लवकर उद्घाटन केलं, अर्धवट काम झालेलं पुलाचं. मला असं वाटतं हे आकाशापोटी केलेले आरोप आहेत. माननीय खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी स्वतःचं कर्तृत्व आणि स्वतःचा आवाका हा नुसत्या मतदारसंघापुरता मर्यादित ठेवला नाही, तर जगभरामध्ये त्यांनी नरेंद्र मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली दाखवलेला आहे. आणि एखादा लोकप्रतिनिधी अतिशय चांगल्या पद्धतीनं काम करत असताना त्यांना नाहक बदनाम करणं ही आता प्रथा परंपरा पडलेली आहे. डॉक्टर श्रीकांत शिंदे अतिशय चांगल्या पद्धतीनं लोकांमध्ये समरस होऊन काम करत आहेत. त्यांची नाळ त्यांच्या मतदारसंघातल्या लोकांशी जोडलेली आहे. त्याच्यामुळे त्यांच्याकडनं कुठेही वावगं होईल असं होणार नाही. परंतु राजू पाटील साहेबांनी जी काही मागणी केलेली आहे ती देखील आपण तपासून बघू, पण त्यांना डॉक्टर श्रीकांत शिंदेंवर आक्षेप घेण्याचा अधिकार नाही.